मी इथे ट्रॅफिक मध्ये अडकलोय, अजून पण मी निघालो नाहीये. आता रॉंग वे टाकायला लागतंय. पाणी बघू शकता किती भरलंय ते. बघा किती. ट्रकवाल्याने तर घाबरवलं होतं. मी इथे ट्रॅफिक मध्ये अडकलोय, अजून पण मी निघालो नाहीये. आणि मजबूत ट्रॅफिक आहे, मजबूत. तो ब्रिज जाम आहे बोलतात आहे. आणि इथे पण भरपूर ट्रॅफिक आहे. तर मी त्याच्याकडून रॉंग वे टाकून घेतलंय पुढे. इथून रॉंग वे टाकून जावं लागेल, पर्याय नाही. आता भेटू पुढेच. बघू शकता तुम्ही किती ट्रॅफिक आहे ते. आता रॉंग वे टाकायला लागतंय. साईडने तर चाललोय मी रॉंग वे. पुढे भरपूर गाड्या गेल्या रॉंग वेने. छोट्या गाड्या, मोठ्या गाड्या तर सगळं तिकडेच आहे. आता तिकडची ट्रॅफिक बघा, काय डेंजर ट्रॅफिक आहे. हळूहळूच जाऊया, कारण रॉंग वे टाकून पर्याय नाही. कारण इकडे थांबण्यात तथ्य नाही आहे, कारण भरपूर ट्रॅफिक आहे, भरपूर. जे गाड्या गेल्या होत्या ते पुढे गेल्या. जे इकडून गाड्या गेल्या ते पुढे गेल्या. या साईडची ट्रॅफिक बघा, गाडी बंद करून झोपलेले आहे ट्रकवाले सगळे. आणि पाऊस पण एवढा बेकार चालू आहे ना, याच वेळी बेकारवाला पाऊस चालू आहे. आणि आपली लाईट खाली करूया, कारण आपण रॉंग वे मध्ये चाललो आहे. या ट्रॅफिक मध्ये थांबलो असतो ना, पूर्ण दिवस गेला असता इथेच. आणि माल काय पण करून 11च्या आधी पोहोचवायचा आहे.
ट्रकवाल्याने तर घाबरवलं होतं, मला साईडने गेला बरोबर, कारण त्या बाजूला पण गाडी होती ना म्हणून. तिकडच्या तर गाड्या बंद करून झोपलेल्या आहे. हा मोठा ब्लॉक होणार आहे. ब्रिज खालून घेतलं आता. या ब्रिज मधून तर गाडी जाणार नाही माझी. पुढे ट्रक लोक चालले, आता त्यांच्याबरोबर जाऊया. बरोबर कोणतरी सोबतीला भेटला. हे चुकीचं आहे माहिती आहे मला, रॉंग वे मधून चाललोय मी, पण काय करू शकत नाही. आता रॉंग वे नाही टाकणार, मग नंतर मी फसणार. आता भेटू पुढे. पाणी बघू शकता किती भरलंय ते, बघा किती उडतंय पाणी. म्हणून म्हणतो ड्रायव्हर लोकांची इज्जत करा. आपल्या रिस्कवर आपल्या जीवनाशी खेळून तुमचा माल दुसरीकडे पोहोचवण्याचं काम करतो. म्हणून रिस्पेक्ट ड्रायव्हर आहे, रिस्पेक्ट. सगळ्या ड्रायव्हरला इज्जत द्या. कोणी ड्रायव्हर असं हे नसतो. हे अजून पण लाईन चालू आहे, विचार करा. मी थांबलो असतो तर अजून किती झालं असतं. या ट्रकच्या पाठीच राहावं लागेल. ओके, ब्रिज खालून चाललाय हा. बघा पुढे काय होत आहे, बघत राहा तुम्ही व्हिडिओ. या ब्रिजच्या खालून मी आलो लेफ्ट साईडला आपल्या लाईनीत, पण इथे पण ट्रॅफिक थांबलेलेच आहे. अजून पण भरपूर लांब दाखवते ट्रॅफिक. मला असं वाटतं परत रॉंग वे टाकावं लागेल. बघूया आता पुढे काय होत आहे. आताशी गाडी स्टार्ट झाली ना, आताशी निघालं. हे बघा किती पाणी भरलंय बघा, पूर्ण पाणी भरलेलं आहे इकडे, तुम्ही इमॅजिन. आणि हे पण रॉंग वे येतात आहे. का माहिती का, त्यांच्या इथे पण साईडला ट्रॅफिक झाली असेल म्हणून.
भारी. बरोबर आलोय ना की तिकडून लेप मारायला पाहिजे होता. तेच बघतो आणि तुम्हाला कळवतो मी. पाठवूनच लेप मारायचं होतं. आपण इथून न्यूटन मारूया. इथून राईट मारायचं होता. ट्रॅफिकमुळे आतून जावं लागतंय. भरपूर बेकार ट्रॅफिक आहे, बेकारवाली. सगळे ट्रक ब्रेक इकडूनच येतात आहे, जिकडे अडकलेले तिकडे. पाऊस होता थोडं कमी झालाय, सिंगल रोड लागलाय. भेटू पुढे जिकडे ट्रॅफिक संपेल तिकडे. मुलं जंगलामध्ये आलोय. मगाशी बस फसली होती बेकारवाली आणि पाऊस लगातार चालूच आहे आणि पूर्ण जंगल आहे असं वाटतंय. मला काहीच दिसत नसेल. मी आता एक्सप्रेसवर गेलो ना तेव्हाच भेटूया. इंटरेस्टिंग बघायला भेटलं. आता पुढे सरळ हायवे एक्सप्रेसवे जॉईन होईल. पण तिथून पण ट्रॅफिक दाखवतंय. आता बघूया तिकडून ट्रॅफिक आहे की नाही आहे. हा रॉंग वे आला आणि इथे मजबूत बाजूला खड्डा आहे. खड्डे बघा तुम्ही केवढे फक्त. आता याच्यात छोट्या गाड्यांनी कसं चालायचं. हा मग दाखवतो भावा पुढे. मजबूत रोड आहे यार, मजबूत. ती राईटची लाईन चालू आहे आणि ही लाईनच चालत नाही आणि तिकडे गाड्या अडकल्या दोन्ही साईडच्या. बेकार परिस्थिती, बेकार. अरे बापरे, 1-1.5 तास 2 तास गेला माझा याच्यातच. चार वाजत आले, मी अजून महाराष्ट्रामध्येच आहे. विचार करा. पूर्ण गाडी वाकडी तिकडी होती, मजबूत मध्ये. अरे काय हाल आहे रे, मला तर काहीच कळत नाही.
काय चालू आहे. इकडून गाड्या येत आहेत, तिकडून गाड्या, इकडून पण गाड्या येत आहेत, तिकडून पण गाड्या येत आहेत. बस येते, हे ते, बापरे खूपच बेकार. आणि खड्डे एवढे मोठे आहे ना. खड्डे बघा, एवढे मोठे खड्डे खड्डे. काय दाखवू आता तुम्हाला तेच कळत नाही. चांगलं दाखवू की वाईट दाखवू. बेकार, बापरे. गाडी पुढे फक्त लागली नाही पाहिजे. आता भेटू पुढे मेन एक्सप्रेसवे लागल्यावर. फायनली ट्रॅफिक संपली. बापरे, आता त्या साईडला मजबूत ट्रॅफिक आहे. 4 वाजता कंप्लीट ट्रॅफिक संपले. आणि मी ट्रॅफिकमध्ये जाताना तुम्हाला टायमिंग सांगितलं होता, बघा तुम्ही. बापरे, एवढे खड्डे आयुष्यात. खड्डे सोडा, आयुष्यात मी रोडपेक्षा जास्त खड्डे बघितले यावेळेस. मी आता चारोटीच्या इथे आणि सरळ 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 चालू आहे. मध्ये खड्डे येतात पुढे. आता पहाटे टोल नाका पण येऊन गेला आणि पाऊस परत चालू झाला बेकारवाला. मी आलो आहे आता बॉर्डरच्या आसपासच आहे. भरपूर झोप येते म्हणून बोललो थोडा वेळ झोपूया 1 तास. आता 4:45 वाजले, अजून पण मी बॉर्डर पास नाही केलं आहे. विचार करा, एवढा वेळ लागला मला ट्रॅफिकने आणि भरपूर हे केलं. आता इथून आता थोडा वेळ झोपतो मी 1-2 तास, मग नंतर इथून डायरेक्ट निघूया. आता झोप झाली ना, मग डायरेक्ट सकाळी ब्लॉग मस्त भेटेल. ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल. आणि कारण खूप मोठा होईल हा ब्लॉग, तर जास्त मोठा झाला तर तुम्हाला पण हे होईल. हे हॉटेलच्या इथे पार्किंग आहे, पार्किंगला लावली आहे गाडी साईडला. इथे मग आता झोपूया थोडा वेळ आणि मग पुढे जाऊया. तर हा पण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि तुम्ही आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. काय सांगा, ते बोलतात ना, संकट आले तर एकसाथ संकट येतात, नाही तर मग काहीच येत नाही. आणि आता मी 12:00 तुम्ही लांचची व्हिडिओ बघितली असेल, सरळ जात होतो. सकाळपासून काय खाल्लेलं आहे. 8 वाजता जो लगातार चालवतो आहे, अजून परत 3 वाजले. आता लगातार चालू आहे. अजून 1 तास आहे पोचायला. बघूया आता किती वेळ लागतं.